नमस्कार. आज आपण इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र यामधील इतिहासातील प्रकरण क्रमांक 3 उपयोजित इतिहास या प्रकरणाविषयी आपण बघणार आहोत. आता उपयोजित इतिहास या प्रकरणामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे ते पहिले आपण मुद्दे बघूया कोणकोणते आहेत ते. पहिला आहे उपयोजित इतिहास म्हणजे काय. दुसरं उपयोजित इतिहास आणि विविध विषयांवरील संशोधन. तिसरं उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. चौथं सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे व्यवस्थापन. आणि पाचवं आहे संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. तर उपयोजित इतिहास म्हणजे काय. तर उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जनांसाठी इतिहास म्हणजेच पब्लिक हिस्ट्री असा पर्यायी शब्दप्रयोग प्रचारात आहे. आता इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. उदाहरणार्थ इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठीच आहे किंवा इतिहास हा विषय इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. आणखीन दैनंदिन जीवनात इतिहासासारख्या विषयाचा काही उपयोग नसतो. इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही इत्यादी प्रकारचे असे अनेक गैरसमज इतिहासाविषयी निर्माण झालेले आपल्याला दिसतात. मग अशा या गैरसमजांवर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजेच जनांसाठी इतिहास होय. तर उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ व्यक्तींचाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा विविध अंगांनी सहभाग असू शकतो. संग्रहालये, प्राचीन स्थळे यांना भेट देणारे पर्यटक या नात्याने त्यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असतो. पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासासंबंधीची आवड वाढीस लागते. समाज मनामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते. तसेच त्यांच्या स्वतःच्या शहरात किंवा गावात असणाऱ्या प्राचीन स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्येही ते सहभागी होऊ शकतात. आता इतिहास म्हणजे उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन कशा प्रकारे उपयोगात येऊ शकते त्याविषयीच आपल्याला माहिती बघायची आहे. तर इतिहास भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे की इतिहासात जास्तीत जास्त कोणत्या घटनांचा किंवा गोष्टींचा अभ्यास केलेला असतो. तर ज्या काही गोष्टी भूतकाळामध्ये घडून गेलेल्या असतात त्या संबंधीचा अभ्यास इतिहासामध्ये केलेला असतो. वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवन घडण किंवा त्या घटकांवर आधारलेली काही गोष्टी ह्यासुद्धा इतिहासामध्ये नमूद केलेल्या असतात. आता या घटना कोणत्या तर राजकारण, सामाजिक धार्मिक संघटन, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये घडलेल्या गोष्टी. प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा स्वतंत्र इतिहास असतो. अनेक विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशा प्रकारे उपयुक्त ठरते हे आपण काही विषय बघून अभ्यासणार आहोत. आता पहिला विषय सांगितलेला आहे तत्त्वज्ञान. विविध विचारसरणीचा पाया किंवा विविध विचारसरणीचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणे यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तत्त्वज्ञान समजून घेताना ते तत्त्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झाले त्या भाषेच्या इतिहासाचाही उपयोग होतो. आता दुसरा विषय सांगितलेला आहे विज्ञान. वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्या शोधांमागील कारण परंपरेची साखळी समजून घेणे यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करावा लागतो किंवा विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेले असतात. त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधांमागील कारण परंपरा, कालक्रम समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचं ज्ञान अतिशय उपयोगी ठरतं.
त्याच्यानंतर तिसरा विषय सांगितलेला आहे तंत्रज्ञान. आता तंत्रज्ञानमध्ये कसा इतिहासाचा अभ्यासावा लागतो त्याविषयी सुद्धा आपल्याला सांगितलेलं की कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. उदाहरणार्थ मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीतील दगड किंवा दगडी हत्यारे ही मानवाने घडवलेली आहे. म्हणजे ते घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले विज्ञान म्हणजे वेगवेगळे यंत्र जसे त्याने निर्माण केले ते आणि त्यावर आधारलेले तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे होते. पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांचे यांत्रिकीकरण होत गेले. ते कसे होत गेले? विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमीच एकमेकांवर अवलंबून असतात हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. पुढचा विषय आहे उद्योग आणि व्यापार. उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजामधील परस्पर व्यवहारांचे क्षेत्र विस्तारते. त्यामुळे सांस्कृतिक संबंधांचे जाळेही सतत विकसित असते. उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनाचाच हा एक भाग असतो. त्याचा इतिहास समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बाजार आणि व्यापार यांचे स्वरूप बदलत गेले. या सर्वांमागील मानवी नात्यांचे स्वरूप आणि समाजरचनाही बदलत गेली. या सर्व म्हणजे हा जो सर्व प्रवास आहे तो सर्व प्रवास समजण्यासाठी सांस्कृतिक, सामाजिक घडण रचना, आर्थिक व्यवस्था इत्यादीचा अभ्यासावा लागतो. त्याच्यानंतरचं पुढचा विषय दिलेला आहे व्यवस्थापनशास्त्र. उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनेच्या साखळीत त्या संबंधित भूतकाळातील यंत्रणा कशा होत्या हे समजावून घेणे आवश्यक असतं. मग या साखळीत गुंतलेल्या विविध स्तरावरील लोकांची परंपरागत मानसिकता समजावून घेण्यासाठी या सर्वांचा डोलारा ज्या वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या संघटनांवर अवलंबून असतो त्यांचा इतिहास समजला तर वर्तमानात विविध पातळ्यांवरील व्यवस्थापन करणे अतिशय सोपे जाते. त्याच्यानंतर विषय सांगितलेला आहे कला. आता कलेच्या विषयी जर सांगायचं झालं तर विविध कला क्षेत्रांमधील अभिव्यक्ती व त्यामागील वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या आधाराने झालेला हा कलांचा विकास समजून घेणे अत्यंत महत्त्वाचं असतो. कोणत्याही कलाविष्काराचे मर्म, कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाशैलीच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे आपण समजू शकतो. त्याच्यानंतरचा विषय आहे मानव्य ज्ञानशाखा. आता इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यासारख्या ज्ञानशाखांचा उगम आणि त्यांचा विकास यांचा इतिहास समजून घेणे हे या ज्ञानशाखेच्या अभ्यासाचा एक आवश्यक भाग आहे. तत्त्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्व ज्ञानशाखेची जननी मानली जाते. पुढचा मुद्दा आहे उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करता येते. त्यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात. थोडक्यात सांगायचे झाले तर इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन असे उपयोजित इतिहासाचे वर्णन करता येईल. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन कशा प्रकारे केलेलं आहे ते आता आपण अभ्यासू. सांस्कृतिक वारसा हा जो आहे सांस्कृतिक वारसा तो मानवनिर्मित असतो. तो मूर्त आणि अमूर्त अशा दोन प्रकारात असतो. आता मूर्त सांस्कृतिक वारसाविषयी आपण बघू.
या प्रकारामध्ये प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे, चित्रे इत्यादींचा समावेश होतो. आता अमूर्त सांस्कृतिक वारशामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो ते आपण बघायचं आहे. तर या प्रकारामध्ये मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा. दुसरं म्हणजे पारंपरिक ज्ञान. तिसरं सण समारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी. कला सादरीकरणाच्या पद्धती, विशिष्ट पारंपरिक कौशल्ये, अशा परंपरा पद्धती आणि कौशल्ये इत्यादींचे प्रतिनिधित्व करणारे समूह गट. मग ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश अमूर्त सांस्कृतिक वारसामध्ये होतो. आता नैसर्गिक वारसा हा आपल्याला बघायचा आहे. त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो ते आपल्याला बघायचं आहे. आता नैसर्गिक वारसामध्ये म्हणजे निसर्गातील जैवविविधतांचा विचार हा नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेमध्ये केलेला दिसतो. त्यामुळे निसर्गातल्या असणाऱ्या गोष्टी, उदाहरणार्थ कोणत्या, तर प्राणी, वनस्पतीसृष्टी, त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये या गोष्टींचा समावेश नैसर्गिक वारसामध्ये केलेला आहे. पुढील मानवी जीवनाच्या हितासाठी आपल्या वारशाचे जतन होणे आवश्यक आहे. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्कोने युनेस्को ही एक जागतिक संघटना आहे. या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. या दिशादर्शक तत्त्वांच्या आधाराने जागतिक वारसास पात्र किंवा जागतिक वारसाच्या पदास पात्र ठरणारी काही स्थळे, परंपरा यांची यादीसुद्धा युनेस्कोने जाहीर केलेली आहे. ती आपण पुढील प्रमाणे पाहूया. आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये पान नंबर 18 ती यादी दिलेली आहे. ती तुम्ही विद्यार्थ्यांनी बघायची आहे. आता संबंधित व्यावसायिक क्षेत्रांविषयी आपण बघणार आहोत. पुढे उल्लेख केलेले काही क्षेत्र आहेत, म्हणजे क्षेत्रांशी संबंधित कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरणे ठरविण्यासाठी इतिहासाचे ज्ञान आपल्याला पूरक ठरत असते. आता ही व्यावसायिक क्षेत्रे कोणती आहेत ती बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं सांगितलेलं आहे संग्रहालये आणि अभिलेखागार. दुसरं आहे ऐतिहासिक स्थळांचं जतन आणि संवर्धन. तिसरं आहे पर्यटन आणि आतिथ्य. आणि चौथा आहे मनोरंजन आणि संपर्क माध्यम. यातील प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ स्थापत्य विशारद, अभियंता, इतिहासकार, पुरातत्वज्ञ, संग्रहपाल, त्याच्यानंतर समाजशास्त्रज्ञ, अभिलेखागार व्यवस्थापक, कायदेतज्ञ, छायाचित्रण तज्ज्ञ इत्यादी ह्या सगळ्या व्यक्तींची आवश्यकता असते. आणि ही यादी एवढ्यावरच संपत नाही, तर प्राचीन स्थळे, वास्तू आणि वस्तू यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे सर्व तत्त्वज्ञान असणारं किंवा पुरेसं ज्ञान असणारे काही व्यक्ती यांचीसुद्धा आवश्यकता असते. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पामुळे वर उल्लेख केलेले जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. तर आपण या पाठामध्ये व्यवसायाच्या अनेक संधी कशा प्रकारे उपलब्ध व्यक्तींना होऊ शकतात याविषयी सुद्धा आपण बघितलेलं आहे. उपयोजित इतिहास हे कार्यक्षेत्र लोकांमध्ये इतिहासासंबंधीचे प्रबोधन कसे करता येईल याच्याविषयीचं सुद्धा आपण ज्ञान ह्याच्यामध्ये घेतले. आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं जतन आणि संवर्धन करण्याविषयी समाजामध्ये जागृती कशी निर्माण करता येईल
त्यासाठी इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्य आणि उद्योग व्यवसायांच्या क्षेत्रात वाढ कशी करता येईल इत्यादी सर्व गोष्टींचा अभ्यास किंवा नियोजन करण्याचे काम ह्या उपयोजित इतिहासामध्ये केलेले आहे. अशा प्रकारे उपयोजित इतिहासातील माहिती आपण या प्रकरणामध्ये बघितलेली आहे. प्रकरणाखालील स्वाध्याय जो दिलेला आहे तो सर्व स्वाध्याय विद्यार्थ्यांनी पूर्ण करायचा आहे. धन्यवाद.